नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि तुम्हा सगळ्यांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय मराठी उपयोजित लेखन, त्यामधला महत्त्वाचा घटक म्हणजे प्रसंगलेखन आणि विषय आहे सूर्यास्त दर्शन. तर तुम्हाला इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी प्रत्येक वर्गाला प्रसंगलेखन आहे. अर्थात मार्क्स वेगवेगळे आहेत, परंतु प्रसंगलेखन प्रत्येक वर्गाला आहे. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला असे मुद्दे दिले जातात, की प्रसंगलेखनामध्ये काय काय लिहायचं आहे किंवा कोणते मुद्दे आले पाहिजेत, याच्या व्यतिरिक्तही तुम्ही लिहू शकता. पण हा जस्ट एक रोडमॅप असतो, की कोणते मुद्दे तुमच्या निबंधामध्ये आले पाहिजेत. आता प्रसंगलेखन एकतर तुम्ही अनुभवलेलं असतं किंवा नसतं. बट आता अर्थात हा विषय असा आहे, की सगळ्यांनी सूर्यास्त दर्शन पाहिलेलं असणार आहे किंवा सूर्यास्त दर्शन केलं असणार आहे. मग आता याच्यामध्ये उन्हाळ्याची होरपळ आहे. आता अर्थात दुपारनंतर सूर्यास्त होतो, त्याच्यामुळे उन्हाळ्यानंतर छान अशी संध्याकाळ आलेली आहे. मग मावळतीचा सूर्य आहे, त्याचा छान सोनेरी सूर्यप्रकाश पसरलेला आहे, शांतगार वारं आहे आणि आनंददायी संध्याकाळ आहे. आता हे मुद्दे कोणते कुठे घ्यायचे, क्रम कसा असावा, हा तुम्ही तुमच्या मर्जीने पण ठरवू शकता. कारण हाच क्रम फॉलो केला पाहिजे असं काही नसतं. हे फक्त एक वेन डायग्राम टाईप आहे, फक्त मुद्दे आहेत जे तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठेही आणि कसेही वापरू शकता. सो 10वीला मोस्टली आणि 9वीला असे मुद्दे दिले जातात, पण 11वी 12वीला हे मुद्दे दिले जात नाहीत. सो तुम्हाला फ्रीडम आहे की तुम्ही कोणतेही मुद्दे घेऊ शकता, कसंही कुठूनही सुरुवात करा, काही पण करा, ठीक आहे. पण ॲटलिस्ट 9वी 10वीला हे जे पॉईंट्स इथे दिलेले आहेत, तर ते कुठेतरी तुमच्या एसेमध्ये, तुमच्या निबंधामध्ये तुम्हाला इन्क्लूड करावं लागतं, ठीक आहे. सो आता सूर्यास्त म्हटलं की समथिंग असं काहीतरी तुम्हाला आठवलं असेल, की छान असं कुठेतरी डोंगर आहे किंवा सागर आहे, या ठिकाणी सूर्यास्त झाला वगैरे वगैरे. सो जे काही तुम्हाला आठवत असेल त्याबद्दल ते तुम्ही आठवू शकता आणि त्यानुसार मग तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आता सूर्यास्त दर्शनामध्ये काय काय आहे, की नुकतीच तुम्ही कशी सुरुवात करू शकता, हा फक्त एक नमुना निबंध आहे आणि तुम्हाला एक आयडिया मिळवून देण्यासाठी की नेमकं प्रसंगलेखन कसं करावं. नुकतीच माझी वार्षिक परीक्षा संपली होती. मी घरीच होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारभर सूर्याने होरपळून काढले होते. आता इथे बघा, सूर्याने होरपळून काढणं हा जो काही आपला एक मुद्दा होता तो इथे घेतलेला आहे, ठीक आहे. सो तुम्हाला अंडरलाईन वगैरे करायची गरज नाही आहे, पण ॲटलिस्ट तो मुद्दा मोस्टली ज्या फॉर्मॅटमध्ये दिला आहे तुम्हाला किंवा ज्या सेंटेन्समध्ये दिला आहे तसंच शक्यतो इथे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि प्रसंगलेखन हे तुम्ही अनुभवलेलं असतं. सो अर्थात तुम्ही मी, मला, माझ्यासाठी किंवा मी असं केलं असे तुम्ही इथे वापरू शकता. नेक्स्ट डे संध्याकाळ होताच मी आमच्या घराच्या गॅलरीमध्ये येऊन उभे राहिले. शांतपणे वाहणारे गारगार वारे मनाला सुखवू लागले. आता या ठिकाणी वाहणारे गारगार वारे जो आहे तो मुद्दा पण घेतलाय. इतक्यात सहजच माझे लक्ष मावळणाऱ्या सूर्याकडे गेले. आता इथे तिसरा मुद्दा पण आलाय, मावळणारा सूर्य. त्याचे ते सौम्य लोभसवाने रूप पाहून मी विस्मितच झाले, म्हणजे आश्चर्यचकित झाले किंवा सरप्राईज झाले. त्याच्या रूपात त्याच्या रूपात आता तरी दुपारची दाहकता नव्हती. म्हणजे दुपारी पण तोच सूर्य होता, संध्याकाळी पण सूर्य आहे, मावळतीचा असला तरी पण सूर्य आहेच. पण ती दुपारी जी काही होरपळून टाकणारी दाहकता होती ती काही आता नाही आहे. सो उलट उलट किंचित कोवळीक होती, म्हणजे कोवळं ऊन असं आपण ज्याला ते पहाटेचं असतं, पण साधारणतः त्या प्रकारचं ऊन होतं. म्हणजे तितकं प्रखर असं ऊन नव्हतं, तर कोवळं ऊन होतं. हरखून जाऊन मी त्याला न्याहाळतच राहिले. सूर्य झपाझप क्षितिजाकडे सरकत होता, कारण ज्याप्रमाणे पृथ्वी फिरते त्याप्रमाणे सूर्य आपल्याला असं वाटतं की खाली जातोय, तर त्याप्रमाणे तो क्षितिजाकडे सरकत होता. त्याचे बिंब आता मोठे दिसत होते आणि जसं तो क्षितिजाकडे जाईल तसं आपल्याला सूर्य मोठा दिसू लागतो. दुपारपेक्षा संध्याकाळी खाली जाताना अस्त होताना तो मोठा दिसू लागतो. पूर्ण बिंबच नारंगी सोनेरी बनले होते. आता या ठिकाणी सोनेरी हा पण मुद्दा आलेला आहे. पश्चिम दिशा सोनेरी प्रकाशाने झळाळून गेली होती, कारण सूर्यास्त पश्चिमेकडे होतो. झाडांची पाने, घरांचे छपरे, डोंगरांचे शिखर यांना सोनेरी झळाळी प्राप्त झाली होती. कारण जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा ते सोनेरी नारंगी असं दिसतं ना. सो ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा दिसतात, आपल्याला सोनेरी सोनेरी दिसतात. तुम्ही कधी ते पाहिलं असेल किंवा नसेल पाहिलं तर जस्ट सूर्यास्त वगैरे तुम्ही सर्च करू शकता, ठीक आहे. ॲक्च्युली हा निबंध झाल्यानंतर मी तुम्हाला ह्याच्यामधलं काय काय एक्सपेक्टेड आहे किंवा कशावरती मार्क्स दिले जातात हे पण सांगणार आहे. सो प्लीज शेवटपर्यंत बघायचं आहे. नेक्स्ट आहे, पाहता पाहता ते सूर्यबिंब क्षितिजाला टेकले आणि वेगाने क्षितिजा खाली जाऊ लागले आणि शेवटी केवळ एक सोनेरी बिंदू क्षितिजावरती उरला. मग पूर्ण ते जे सूर्य आहे तर पृथ्वी फिरेल त्याप्रमाणे तो आपल्याला खाली खाली जाताना दिसतो आणि त्यानंतर फक्त एक सोनेरी बिंदू किंवा सोनेरी ठिपका आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर भोवतालच्या सोनेरी तेजाचा तो जणू केंद्रबिंदू होता. म्हणजे जे काही सगळीकडे असं प्रकाश पसरलेला होता तसं ते मेन सेंटर पॉईंट होतं, ठीक आहे. मग एका क्षणी तो सोनेरी बिंदूही लुप्त झाला आणि हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरू लागले आणि पूर्ण संध्याकाळ झाली की मग काय होतो, अंधार होतो किंवा अंधार व्हायला लागतो आणि सूर्याचा प्रकाश नाहीसा झाला की त्या ठिकाणी अंधार पडतो, चंद्रोदय होतो किंवा फक्त आपल्याला चंद्रच दिसायला लागतो, ठीक आहे. मी कितीतरी वेळा त्या दृश्याकडे एकटक पाहतच राहिले.
आजच्या या दृश्यामुळे माझ्या मनात येऊ लागले की समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त कसा असेल. मग ती घरूनच पाहत होती. आता तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी गेलाय आणि तिथला सूर्यास्त पाहिला असेल तर तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता. सो इट्स नॉट कंपल्सरी की तुम्ही हे फॉलो केलं पाहिजे. हा फक्त एक नमुना निबंध आहे तुम्हाला आयडिया देण्यासाठी की प्रसंग लेखन कसं असावं. ठीक आहे. हे अर्थात थोडं लहानपण आहे. तुम्ही याला अजून मोठं पण करू शकता. ही जस्ट एक आयडिया आहे. आणि प्लीज ट्राय करा की तुम्ही असे बरेचसे नमुने पाहाल प्रसंग लेखनाचे किंवा इतर बऱ्याचशा निबंध प्रकाराचे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये आयडिया मिळेल की आपण कसं लिहिलं पाहिजे. ठीक आहे. डोंगरावर सूर्य कसा मावळत असेल. आता याच्यातून तुम्हाला काय असं वाटते की तुम्ही कधी डोंगरावरती सूर्य मावळताना किंवा उगवताना वगैरे पाहिलाय का. आता हे सूर्यास्त आहे, पण एक्झाममध्ये सूर्योदय पण येऊ शकतं ना, किंवा एक्झाममध्ये अजून काहीतरी वेगळं येऊ शकतं. सो हे जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला विचार करायला लावतात की हा बाबा तिकडे कसं असेल सूर्यास्त किंवा तिकडे कसं असेल सूर्योदय, किंवा एखाद्या तुम्ही शेतामध्ये काम करत आहात किंवा कुठेतरी म्हणजे शेतामध्ये बसलाय, काम करताय, गार्डनमध्ये बसलाय किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेला आहात, त्या ठिकाणी सूर्य कसा दिसतोय, त्याची किरणं आणि त्याचा प्रकाश कसा आसपासच्या झाडांवरती किंवा पिकांवरती पडलेला आहे. सो बेसिकली असं तुम्ही इमॅजिन करू शकता आणि त्यानुसार लिहू शकता. नेक्स्ट आहे वाळवंटामध्ये मावळणारे सूर्यबिंब कसे असेल किंवा असे स्लोबसवाणी दिसत असेल का. आणि ही ठिकाणे मी अजून पाहिलेली नाहीत. आणि तुम्ही खाली आता तुम्हाला सूर्यास्ताबद्दल तुमचा अनुभव हाच आहे की मी घराच्या बाहेर वगैरे सूर्यास्त पाहिला आहे, पण या काही ठिकाणी मी तो अनुभव नाही घेतला आहे. ठीक आहे. आणि मोठी होईन तेव्हा अशी ठिकाणी पाहीनच, पण या ठिकाणी जेव्हा कधी जाईन तेव्हा तेथील सूर्यास्त पाहायला मुळीच विसरणार नाही. पण मोठी होऊन जेव्हा मी अशा काही ठिकाणी जाईल, समुद्रकिनारा असेल, वाळवंट आहे, एखादा मोठा डोंगर आहे, तर अशा काही ठिकाणी जेव्हा मी जाईन तेव्हा तिथे कसं काय होत असेल सूर्यास्त हे नक्की मी बघेन. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता की तुम्ही एखाद्या परदेशामध्ये कुठेतरी गेला होता आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे सूर्यास्त झाला. कदाचित तुमच्या मनाला असं वाटलं असेल की तिथे म्हणजे वेगळं काहीतरी दृश्य पाहायला मिळेल किंवा वेगळे काहीतरी अजून सूर्यास्ताबद्दलच्या गमती-जमती पाहायला मिळतील आणि मग तुम्हाला त्या काही पाहायला मिळाल्या असतील त्या इतर वेगळ्या देशामध्ये किंवा वेगळ्या प्रदेशामध्ये, तर तुम्ही ते पण अनुभव इथे लिहू शकता. बेसिकली याच्यामध्ये तुम्ही अजून काही अनुभव ॲड करू शकता आणि 5 ते 8 मार्कांचा निबंध जो आहे तर तो इथे तयार करू शकता. आता जेव्हा आपण प्रसंग लेखन करतो तर तेव्हा आपण वर्णन करतो एखाद्या गोष्टीचं. ठीक आहे. सो हा काय आहे, वर्णनात्मक निबंध आहे. आता जरुरी नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळी जो काही प्रसंग दिला असेल तो तुम्ही पाहिला असेल असं काही जरुरी नाही आहे. आता हे तर सूर्यास्त एक जनरल गोष्ट आहे. पण सपोज प्रश्न असा असेल की ऐतिहासिक स्थळाला भेट आणि तुम्ही कधीही कुठल्या ऐतिहासिक स्थळाला भेट नाही दिली आहे, पण तरीही तुम्हाला प्रसंग लेखन करायचं आहे, मुद्दे दिले असतील किंवा नसतील, तर तुम्ही काय इमॅजिन करू शकता. सगळ्यांनी 1ली ते 10वी पर्यंत इतिहास तर वाचलेलाच आहे. सगळ्यांनी त्याच्यामध्ये किल्ल्यांबद्दल माहिती वाचली असेल. सो कुठल्याही किल्ल्याचं नाव तुम्ही लिहू शकता. तुम्हाला लोकेशन माहिती असेल तर बेटर आहे. तुम्ही तिथे कसे पोहोचलात, त्या ठिकाणी काय दृश्य आहे हे तुम्ही इमॅजिन करून लिहू शकता. आता प्रत्येक वेळी तुम्ही तो प्रसंग अनुभवला असेल असं नाही आहे. मग तुम्हाला कधी-कधी इमॅजिन करून पण स्वतःच्या मनाने पण मुद्दे लिहावे लागणार आहेत. ठीक आहे. अर्थात तुमचा जो निबंध आहे त्याची कल्पना नाविन्यपूर्ण पाहिजे, संवेदनशील पाहिजे, सुरुवात आकर्षक पाहिजे आणि विषयानुसार मांडणी केलेली असली पाहिजे. जर मुद्दे दिले असतील तर सगळे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेले असले पाहिजेत. शक्यतो प्रसंग लेखनाला पूर्ण मार्क किंवा जास्तीत जास्त मार्क कधी मिळतात, जेव्हा तुमचा निबंध वाचल्यानंतर एक्झामिनरच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहील. ठीक आहे. म्हणजे इतका तुमचा निबंध डिस्क्रिप्टिव्ह असला पाहिजे, इतकं सुंदर वर्णन असलं पाहिजे की जो वाचणार आहे त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग असा उभा राहिला पाहिजे. तेव्हा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. सो आता याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. त्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रसंग लेखन करताना ती जी काही घटना आहे ती स्पष्ट लिहिली गेली पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला साधारणतः प्रसंग लेखन हे 150 शब्दांपर्यंत वगैरे करणं अपेक्षित आहे. जास्त तुम्ही नक्कीच करू शकता. म्हणजे साधारणतः 1-1.5 पान तरी भरलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की ज्या काही म्हणजे जे काही तुम्ही निरीक्षण वगैरे केलं असेल त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे. बाकी तुम्हाला जास्त काही याच्यामध्ये एक्सपेक्टेड नाही आहे. फक्त एवढंच की वाचताना तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे, इतकं प्रभावी तुमचं लेखन असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण प्रसंग लेखन करतो. आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे की प्रसंग लेखन कसं करावं. थोडं अजून मोठं 1.5 ते 2 पानांचं प्रसंग लेखन असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण 8 मार्कांसाठी निबंध लिहितोय, 9वीच्या आणि 10वीच्या मुलांना हा 8 मार्कांसाठी आहे, तर त्याच्यामुळे तो मोठा तर नक्की असलाच पाहिजे. आणि जास्त विषयाच्या बाहेर जायचं नाही आहे. मी त्या ठिकाणी कसं पोहोचले यापेक्षा पण त्या ठिकाणी मी काय पाहिलं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय पाहिलं याच्यावरती फोकस ठेवायचा आहे. आय होप की तुम्हाला आयडिया मिळालेली आहे. अशा प्रकारचे अजून निबंध तुम्हाला हवे आहेत का हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.